रेल्वे स्टेशन परिसरात आराध्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण आहे, साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण। अण्णाभाऊच्या ज्ञानानं झालं जीवनाचं सोनं आहे, साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण। रेल्वे स्टेशन परिसरात आराध्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आमदार अरुण काका जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला दिशा देऊ शकतात, त्यांच्या विचारांनी समाज उन्नतीच्या दिशेने जाऊ शकतो, असे प्रतिपादन आमदार अरुण काका जगताप यांनी यावेळी केले। तर मान्यवरांनी जयंतीनिमित्त सर्व नगरकरांना शुभेच्छा दिल्या। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त सर्व नगरवासियांना मी शुभेच्छा देईन आणि आत्ताच आम्ही त्यांचा जयंतीचा कार्यक्रम साजरा केलेला आहे। आपले ज्येष्ठ साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये निलेशजी बांगरे व त्यांच्या मित्र परिवाराने जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आमदार अरुण काका जगताप यांचं बी या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो व त्यासाठी उपस्थित असलेले आपले लोंढे पैलवान संजयजी कांबळे, वस्ताद रोकडे, राष्ट्रवादीचे लोंढे सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम नगरवासियांना, जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा। आराध्य युवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं रेल्वे स्टेशन परिसरात दरवर्षी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम होत असतो। यावर्षी आदरणीय आमदार अरुण काका जगताप यांच्या उपस्थितीत आणि यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। त्यावेळेस आदरणीय माणिक विधाते सर, प्रकाशजी भागनगरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, संजय मामा कांबळे, दीपक लोंढे, सोमा रोकडे, त्याच्यानंतर दळवी बंधू आणि उपस्थित आमचे सर्व मित्रपरिवार यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली। प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। आजही आता पुष्पहार अर्पण करून संध्याकाळी वेगवेगळ्या स्पर्धा आणि वेगवेगळ्या रांगोळी स्पर्धा, नाट्य स्पर्धांचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आराध्य युवा प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस, सामाजिक न्याय विभाग यांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर। आहे साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण आहे, साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण। अण्णाभाऊच्या ज्ञानानं झालं जीवनाचं सोनं आहे।